नमस्कार, मी अर्चना कुलकर्णी. मनसंवाद संवाद मनाशी मनाचा यामध्ये आपणा सर्वांचं पुनश्च स्वागत करत आहे. आपण आज मेंदूचे भाग किती आहेत आणि त्यामध्ये काय कार्य चालतं, कोणत्या उपक्रमांशी निगडित असतं हे आपण जाणून घेऊया. आपल्या मेंदूमध्ये उजवा मेंदू आणि डावा मेंदू असे दोन भाग असतात. तर या भागामध्ये कसं कोणतं कार्य चालतं, तर डाव्या भागामध्ये हे बौद्धिक काम चालतं की जसं लेखन असेल, व्याख्यान देणं असेल, अभ्यास करणं असेल, हे भाग या उपक्रमांशी निगडित हा मेंदू कार्यरत असतो. त्याचप्रमाणे उजवा मेंदू कोणत्या उपक्रमांशी निगडित असतो, तर कलेशी निगडित असतो की चित्र काढणं, पेंटिंग करणं, संगीत, गायन, वादन यामध्ये तो या उपक्रमांशी निगडित कार्य करतो. तर हे झालं मेंदूंच्या दोन भागांविषयीची माहिती. तर मुळात आपल्या मेंदूचा वापर होणं फार महत्वाचं असतं. जसं की आपण एखाद्या वेळेला आपण कुठे पडलो तर ऑर्थोपेडिक काय करतात की त्या हाताला जर क्रॅक गेला असेल तर हात प्लास्टर करतात आणि ते जेव्हा हाड जुळून येतं तेव्हा प्लास्टर काढलं जातं. मग तेव्हा पाहिलं तर तो हात बारीक झालेला दिसतो. हे कशामुळे होतं, तर तो हात कार्यरत नसतो म्हणून ते तसं होतं. मग तसंच मेंदूचं सुद्धा आहे की मेंदूचा वापर नाही केला तर तो श्रिंक होतो, म्हणजेच त्याची कार्यक्षमता कमी होते. आणि त्याचबरोबर मेंदूचा अतिवापर सुद्धा धोक्याचा आहे की खूप लोड घेऊन जर आपण काम करत असू तर त्या मेंदूला सुद्धा चिडतो मेंदू आणि डिसीजची सुरुवात होते. आणि त्याचबरोबर डावा मेंदू आणि उजवा मेंदू ह्या मेंदूंचं सुद्धा बॅलन्सनी काम करणं सुद्धा खूप महत्वाचं असतं. नाहीतर एकाच भागाच्या मेंदूचं कार्य सतत चालू ठेवलं आणि दुसरा भाग वापरलाच नाही तरी सुद्धा इथं इम्बॅलन्स होऊन डिसीज ची सुरुवात होते, मानसिक व्याधी जडतात. तर आपल्याला आजच्या भागातून हेच जाणून घेणार आहोत की मेंदूचा वापर करणं महत्वाचं आहे, त्याचबरोबर दोन्ही मेंदूंचा बॅलन्स करणं महत्वाचं आहे आणि मेंदूचा अतिवापर करणं हे सुद्धा टाळलं पाहिजे. आजकाल आपण तरुण पिढीमध्ये एक विचारसरणी किंवा जीवनशैली त्यांची पाहतो की मी 40 पर्यंत खूप काम करणार आहे आणि पुढं मी खूप आराम करणार. तर ही जीवनशैली आहे ती बदलली पाहिजे. कारण 40च्या आतच आजकाल आपण मोठ्या आजारांना तरुण सामोरे जाताना पाहत आहोत. कारण मानसिक आरोग्यावर शारीरिक आरोग्य अवलंबून असतं. त्यासाठी आपण आपल्या मेंदूची काळजी नक्की घ्याल. आजची माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.